फ्रीजमध्ये ठेवून कोळंबीचा झाला दगड. तर चला आज मी चालले आहे माझ्या माहेरी. तर तुम्हाला मस्त दाखवते आज आम्ही काय काय केलं. ही बघा ही आहे माझी विटॅमिनची गोळी. नंतर मी गेले आमच्या वाघोबाकडे. वाघोबा दुपारपर्यंत झोपाच काढत होता. मला बघून थोडासा लाडात आला आणि मांडीवर परत झोपला. नंतर आम्ही मस्त डोसा खाल्ला. माहेर म्हणजे आयतं जेवण. नंतर ऊन शेकत बसलो मस्त सगळे बाहेर गप्पा मारत गप्पा गोष्टी केल्या. तर आमच्या बाल्कनीमध्ये हे एक शो पीसचं झाड होतं. खूप सुंदर ह्याचं ते फूल उमललं होतं. मस्त जेवणावर ताव मारला, बिर्याणी खाल्ली. तर खाली आला होता साडीवाला, त्यामुळे आमची अशी घाई होती पळायची. चल 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 लवकर साडी बघायला जाऊ. घेणार तर नाही पण बघायची हौस, कारण एवढ्या खास नव्हत्या साड्या. मग त्याच्यानंतर मी घेतले प्रॉन्स करायला, कारण प्रॉन्सचं मी सूप केलेला माझ्या घरच्यांना खूप आवडतो. तेवढ्यात म्हटलं जरा माझ्या रूमचा ताबा घेऊन माझी रूम कशी ठेवली बघून यावी. आता वरती कोण जात नाही त्याच्यामुळे लॉकच असतं. हे आहे माझं बेडरूम. मस्त मसाला वाटण बनवून घेतलं. प्रॉन्सचं सूप मी बनवलं आणि मम्मीने मस्त असं मटण बनवलं होतं. आज छान पार्टीचा बेत होता. हे सूप पिऊन पप्पा रिव्ह्यू देत आहेत. सगळ्यांना छानच वाटतं. तेवढ्यात आमचे आहो आले कामावरून मला पिक करायला. असं सतत मला त्रास द्यायला यांना खूप आवडतो. इरिटेट होत नाहीत पण अजिबात इरिटेट होणार नाहीत. मस्त अशी टम्म आमची भाकरी फुलली आहे. जेवण सगळं रेडी आहे. आज पप्पांनी फिश फ्रायसुद्धा केलं होतं. ही त्यांची खास रेसिपी आहे. एकदम मस्त कुरकुरीत फ्राय करतात ते. हे होतं आमचं आजचा मेन्यू. मटण होतं, परत हे प्रॉन्सचं सूप होतं, ते फिश फ्राय होतं आणि हा होता आमचा स्पेशल तांबडा रस्सा जो मम्मीने केला होता. मटणसुद्धा मम्मीने केलं होतं. ओके बाय.